नमस्कार मंडळी, कोळंबी बिर्याणीची रेसिपी दाखवते। कोळंबी चांगली वॉश करून हळद मीठ लावून घेतली। उभा चिरलेला कांदा, तेल गरम करायला ठेवलं। आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। 4-5 मोठे कांदे स्लाइसमध्ये कापून घेतले। मोठे मोठे उभे चिरून घेतले। त्यामध्ये मीठ टाकले, 2 चमचे मीठ टाकलं। बिर्याणीसाठी मिठाचा अंदाज लागणं खूप गरजेचं आहे। आता कांदा मऊ होण्यासाठी 2 चमचे टाकलेला आहे बघा। कांदा चांगला भाजून घेते। कांद्याचा चांगला पिंक कलर होईपर्यंत, एकदम कलर चेंज होईपर्यंत कांद्याला चांगलं परतायचं आहे बघा। आता झाकण मारून कांदा चांगला परतून घेतला। गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा परतला। आता त्यामध्ये 2 चमचे, मोठे 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट ॲड करते। अद्रक लसूण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। ह्यामध्ये कांदा चांगला परतणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि अद्रक लसूण तेलात परतला ना, एक अरोमा येतो बघा, सुंदर असा अरोमा येतो। जसा कांदा उभा चिरला होता तसाच टोमॅटो पण उभा चिरून घेतला होता। 4 मोठे टोमॅटो घेतले, कारण बिर्याणीला टोमॅटो खूप लागतात आणि कांदे खूप लागतात। आणि चांगला टोमॅटो, तुम्हाला प्युरी करायची असेल तर टोमॅटोची प्युरीही करून घेऊ शकता, पण असा पण सॉफ्ट होऊन जातो। आणि मला घाईच्या वेळेला मी असेच बनवते। आणि 4 मिरच्या स्प्लिट करून घेऊन त्यामध्ये कट मारून टाकलेले आहेत बघा। 4च टाकल्या। तुम्हाला जसं हवं आहे तसं तिखट, मीठ याचा अंदाज तुमच्या ह्याने तुम्ही टाकू शकता। आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं। कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक लसूण पेस्ट टाकलेलं ना, एकदम सॉफ्ट करून द्या। एक जीव झालं पाहिजे ते, एवढं आपल्याला त्याला परतायचं आहे। आता यामध्ये मी आपला घाटी मसाला 1 चमचा आणि बिर्याणी मसाला 1 चमचा टाकलेला आहे। आणि चांगलं परतून घेते। खडे म्हणजे बारीक पावडर मसाले टाकले ना, चांगला एक सुगंध येतो बघा। आणि तो तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। चांगले परतून झाले की थोडंसं झाकण मारायचं आणि सॉफ्ट, हे ते मी सॉफ्ट करून घेते बघा, स्मॅश करून घेते। आणि थोडंसं झाकण ठेवून त्याला परत बघते कसं झालं ते, सॉफ्ट झालं आहे का। आणि मिठाचा अंदाज घ्या, तुम्हाला मीठ कमी जास्त कसं आहे ते। इथे मी कोळंबी अर्धा किलो घेतलेली आहे बघा। अर्धा किलो कोळंबी हळद मीठ लावून घेतली होती, ती आता मी ॲड केली। कोळंबीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण खूप मोठी असेल तर थोडासा वेळ लागू शकतो। मीडियम साईजची असेल तरी होऊन जाते पटकन। कोळंबी भाताबरोबर जास्त वेळ नाही लागत त्याला। आता मी इथे कोळंबी चांगली परतून घेतली आणि झाकण मारून थोडीशी एक वाफ काढून घेते। आणि मीठ बघा, अंदाज म्हणजे टेस्ट करून बघा, कारण परत एक्स्ट्रा मीठ टाकण्यात काही अर्थ नसतो। थोडंसं गरम पाणी करून ॲड केलं म्हणजे थोडासा ओलावा राहतो बिर्याणीमध्ये, कोरडी कोरडी होत नाही। आणि खायला पण आपल्याला ती मॉइश्चरवालीच चांगली लागते ना, म्हणून। आणि तिकडे इकडे कांदा भाजत होता तोपर्यंतच राईस शिजवून घेतला होता 80%। आणि राईस पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा चांगला, जोपर्यंत त्याच्यावरचं ते व्हाईट पाणी निघत राहतं ना, 4-5 वेळा चांगला राईस धुवून घ्यायचा। इथे अर्धा किलो बिर्याणीसाठी मी अर्धा किलोच राईस घेतला आहे। तुम्हाला पाहिजे तेवढा तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 80% शिजवून घेतला म्हणजे बोटाने बघायचंच केवढा झाला आहे ते असं। आणि झाकण ठेवून देते वाफ काढायला। इथे मी विसरले होते कोथिंबीर आणि पुदिना टाकायला, नंतर मी झाकण काढते। आणि इथे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुदिना बारीक चिरलेला सगळीकडून पसरून घेते। त्यामध्ये त्याचा पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा फ्लेवर बिर्याणीला खूप छान येतो। या ठिकाणी तुम्ही कलरही ॲड करू शकता, पण मी पर्सनली कलर नाही वापरत। तुम्हाला कलरफुल बिर्याणी करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता। इथे तुम्ही वेगवेगळे इसेन्स पण वापरू शकता, ॲड करू शकता ह्या स्टेजला, शेवटच्या स्टेजला। आणि एक चांगली 15 मिनटाची वाफ काढायची। बिर्याणीला दम खूप महत्त्वाचा आहे, अजिबात वाफ इकडे तिकडे न जाता 15 मिनिट टाईम लावून वाफ काढून घ्यायची। बघा बिर्याणी आपली परफेक्ट झालेली आहे। तुम्हाला दाखवते, एक एक तांदळाचा दाणा मोकळा झालेला आहे बघा, तुटत पण नाही आहे आणि छान सुटसुटीत झालेला आहे। हीच परफेक्ट बिर्याणीची हे असते की तुमचा राईस तसाच्या तसा राहायला पाहिजे, राईसचे तुकडे झाले नाही पाहिजेत। आणि राईस एक्सेस पण नाही शिजला पाहिजे, जास्त पण नाही शिजला पाहिजे आणि कच्चा पण नाही राहायला पाहिजे। आणि मीठ वगैरे त्याचा बरोबर लागलं पाहिजे सगळीकडे मीठ, म्हणून
सुरुवातीलाच म्हणजे आपण जोपर्यंत मसाला बनवतो तोपर्यंत मीठ चाखून घ्यायचं की मीठ बरोबर आहे का. आता इकडे मी सर्व करते.